समाधानी हो, पण लोक आणत नाही काय लोकतंत्र जिंदाबाद 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 राहुल गांधी जिंदाबाद 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 राहुल ने समर्थना है वोटों की लूट रुकाना है समर्थना है वोटों की लूट रुकाना है राहुल ने समर्थना है वोटों की लूट रुकाना है वोटों की लूट रुकाना है देना देना लुटेरों को सजा देना है देना देना लुटेरों को सजा देना है देना देना बोला वोट चोर नदी चोर वोट चोर नदी चोर वोट चोर नदी चोर अरे वोट चोर नदी चोर वोट चोर नदी चोर राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे वोट चोर नदी चोर वोट चोर नदी चोर वोट चोर नदी चोर वोट चोर नदी चोर महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, रोज ठाकरे साहेब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, सावरकर नगर काँग्रेस पक्षाचा विजय असो, सावरकर नगर महाविकास आघाडीचा विजय असो, सावरकर नगर महाविकास आघाडीचा विजय असो। वोट चोर नदी चोर वोट चोर नदी चोर वोट चोर नदी चोर वोट चोर नदी चोर। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। हम शिवसेना भाजपा देशचा विजय असो, शिवसेना भाजपा देशचा विजय असो। राष्ट्रवादी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राष्ट्रवादी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। निशिकांत कोळी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मात्रे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी ब्लॉक क्रमांक 3 तर्फे इथे जे स्वाक्षरी अभियान आपण राबवलं, काय सांगा? आता काँग्रेस पक्षाच्या वतीने पहिल्यांदा राहुल गांधी यांनी भारतामध्ये या ठिकाणी जे मतदान चोरी झाली होती त्याचा संपूर्ण व्हिडिओ दाखवला गेला आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं सरकार हे त्या ठिकाणी दाखवून दिलं गेलं की या ठिकाणी एक इमानदारीने निवडून आलेलं नाही, मतदान चोरी करून या ठिकाणी निवडून आलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार सुद्धा मतदान चोरी करून निवडून आले। हे महाराष्ट्रातले आमचे सर्वपक्षीय महाविकास आघाडी शिवसेना पक्ष आमचा उभाटा गट, त्याचबरोबर या ठिकाणी राजसाहेब काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष संपूर्ण आणि लांब कशाला पाहिजे बीजेपीचे लोक पण बोलतात या मतदान यादीमध्ये गोंधळ आहे, पण आम्ही एवढं टाहू फोडून या संपूर्ण सरकारला निवडणूक आयोगाला बोलतोय, पण यांचे हे बहिरे आहेत। हे सरकार हे दिल्लीतलं गव्हर्नमेंट पण बहिरं आहे आणि महाराष्ट्रातलं सरकार राज्य सरकार पण बहिरं आहे आणि या ठिकाणी निवडणूक आयोग यांच्या खुर्चीखाली जाऊन बसलेला आहे। तर अशा ह्या बिकट परिस्थितीमध्ये जनतेचा आवाज वरडून लोक थांबले, विषय मांडून थकले, पण ह्याला कुठेही चालना दिली जात नाही, कुठली या ठिकाणी नोंद घेतली जात नाही। त्यामुळे आज आम्हाला जनतेच्या दरबारात जाऊन हे जनतेला जागृत करावं लागतंय की तुमचं मतदान योग्य व्यक्तीला मिळतंय का, तुमचं मतदान दुसरा कोण करतोय का, तुमचं मतदान चोरी होतंय का, हे सिद्ध करण्याकरता लोकांनी जागृत राहावं म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विक्रांत चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज या ठिकाणी ब्लॉक क्रमांक 3 मध्ये सह्याची मोहीम राबवतोय आणि जोक असा मोठा आहे की काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी की बावडीमध्ये मतदान शोधून दाखवलं, म्हणजे मतदानाचा ॲड्रेस सुद्धा एका विहिरीचा बावडीचाच दिला जातोय आणि त्याच्यामधून मतदान शोधलं जातं, म्हणजे चुकीचं होतंय। नवी मुंबईमध्ये सुलभ शौचालयाचा पत्ता देतो त्या ठिकाणी 30-35 नाव या ठिकाणी आहेत। जे सुलभ शौचालय कशासाठी वापरायला जातं हेही अजून ह्या लोकांना जे नोंद करणाऱ्याला माहिती नाही आणि मतदान चोरी करणाऱ्यालाही माहिती नाही।
त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांच्या पत्त्यावरती 134 मतदान त्या ठिकाणी नोंद आहे. म्हणजे IS लेवलच्या ऑफिसरच्या बंगल्याचा सुद्धा पत्ता वापरून त्या ठिकाणी केलं जात आहे. नोंद करण्याला कळत नाहीये की ही IS लेवलचा महानगरपालिकेच्या आयुक्ताचा बंगला आहे आणि अशा ठिकाणी सो बोगस केलं आणि तेही ग्राह्य केलं जातं. आणि ही यादी दाखवल्यानंतर हे सरकारचे मंत्री आहेत बोलतात की हे विरोधी पक्षाला वेळ लागले, कोण पप्पू आहे, कोण काय आहे, कुणावरही कसल्या प्रश्न टीका करतात. पण आमचं असं मत आहे, तुम्ही जे बनवून दिलेली यादी आहे त्या यादीत आम्ही तुम्हाला नावं दाखवतो, तुम्ही दुरुस्त करा ना, तुम्ही मान्य करा. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे ठरलेलं वक्तव्य आहे की मी कुणाला सोडणार नाही, हे कुणाला पकडतच नाही. बघा वाल्मिक कराड ज्या वेळेला शोधला ना, पोलिसांना सापडला नाही, गृहमंत्र्याला सापडलं नाही, महाराष्ट्राला सापडला नाही, तो स्वतःहून पुण्याला येऊन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला हजर झाला, पण तो कुणाला सापडला नाही. ह्याला कारण काय, हे पकडतच नाही. आणि आल्यानंतर तो रुबाबा आला, रुबाबा त्याची गाडी परत गेली, गाडी अडवली गेली नाही. काल परवा तुम्हाला सांगतोय की मोहोळच्या जमीनचा विक्रीचा घोटाळा झाला, या ठिकाणी घोटाळा झाला. जमीन ट्रस्टची जमीन विकता येत नाही, त्याला परवानगी पण धर्मादाय आयुक्तांनी दिली गेली आणि ती जमीन खरेदी व्यवहार पण झाला गेला. आणि सरकार बोलतंय की आम्ही कायदेशीर कारवाई करू. तुम्ही रद्द केला व्यवहार आणि संपूर्ण तेरी भी चूप मेरी भी चूप. एक मंत्री जर करोड रुपयाची जमीन घेतोय आणि त्याला कुठली कारवाई केली जात नाही. अजून परत त्या ठिकाणी अर्थमंत्री आपले माननीय उपमंत्री महाराष्ट्राचे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारने 1800 करोडची सरकारची जमीन 300 करोडला घेतली आणि 500 रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी देणार. मोठा जोक आहे. ह्याच्यामध्ये महसूल विभागाचा सुद्धा सहभाग आहे. या ठिकाणी उद्योग मंत्री जे आहेत MIDC ग्रुप ते सुद्धा या ठिकाणी सहभाग आहेत आणि ते सहकारी डिपार्टमेंट पण या ठिकाणी सहभाग आहेत. ह्या सर्वांनी 500 रुपये साधा रूम जर एक आपण भाड्यात जर रजिस्ट्रेशन केलं तर 4,500, 4,000, 5,000 रुपये खर्च येतोय आणि 1800 करोडची जमीन 500 रुपयाचा पेपर बनतो आणि कारवाई कमिटी नेमली जाते. आज आम्हाला अशी भीती वाटायला लागली की ह्या लोकांनी आमचा पक्ष चोरला, शिवसेनेचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आजी राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष फोडला, चोरला, ते राष्ट्रवादीचं घड्याळ चोरलं. पण हे एवढे सरावलेले चोर ह्या सरकारमध्ये बसलेत ना, आता सपाटा लावलाय की कमनी चोरायचा सपाटा लावलाय. उद्या जाणं आम्हाला भीती वाटते की आमची घरं कशी आम्हाला शाबूत ठेवायची, ह्या लोकांनी ह्या रस्त्यावर चालणाऱ्या आई बहिणीची इज्जत कशी वाचवायची. का तर ह्या सरकारमधला एक माजी खासदार आहे, त्यांच्या गैरकृत्यामुळे एक IS लेवलचा ऑफिसर आहे फलटणमधला डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्या करायला लावली. अजूनपर्यंत त्यांच्यावर कार्यकर्ता कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई केलेली गेलेली आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतोय. महाविकास आघाडी जोपर्यंत या संपूर्ण प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय आणि ह्या सरकारला खाली खेचल्याशिवाय ह्या संपूर्ण गल्लीगल्लीतला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मतदार जो आहे तो स्वतः कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही. सरकारला खाली घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. जे आहे ते यादीमध्ये बोगस वोटर आहेत. बोगस वोटरच्या विरोधात आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व इथे जमलेलो आहोत. बोगस वोटिंग हे कसं पकडलं पाहिजे हे सरकारला दाखवून सुद्धा पकडलं जात नाही किंवा त्याच्यावर कारवाई होत नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. जर इलेक्शनच घ्यायचं आहे तुम्हाला जर बोगस वोटिंग दाखवतात किंवा अजून इतर काय असेल ते दाखवतात तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही. मग इलेक्शन तरी कशाला लावता? तुम्ही तुमची मनमानीच करणार आहे. हे सरकारच बोगस आहे तर ते काय बोगस आपल्याला न्याय देणार आहे? बोगस सरकारच्या विरोधात आम्ही निषेध करतो. संपूर्ण देशात जे महाविकास आघाडीतर्फे जे हे अभियान मोहीम राबवते काय सांगा? या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन जे करण्यात आलेलं आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीलाच महाविकास आघाडीच्या बाजूने कौल होता आणि त्याच वेळेला हे सरकार जागरूक झालं आणि त्यांनी विधानसभा जशी इलेक्शन आली त्यावेळेला त्यांनी हा घोळ करायला चालू केला. कारण त्यांना माहिती आहे की आम्ही ही इलेक्शन महाराष्ट्रामध्ये हरू आणि मतदानीचा घोळ त्या लोकांनी त्याने केला, मशनी मॅनेज केल्या आणि अशा प्रकारचा जो काही विषय आहे यापूर्वी कधीच झाला नव्हता. खरं तर ज्याची लोकसभेला ज्या पक्षाची 1 सीट आली त्याच्या विधानसभेला 40 सीट येतात. म्हणजे 3 महिन्यामध्ये एवढा मतदारांमध्ये बदल कसा काय घडू शकतो? आणि हे चित्र राहुल गांधी साहेबांनी देशभरामध्ये स्पष्ट केलं मतदार यादीच्या माध्यमातून की किती नावं दुबार आहेत, किती घोळ केला आहे, त्या मशनीमध्ये किती मॅनेज करून हा प्रकार जो केलेला हा लोकशाहीला फार घातक आहे. आणि परत तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला जाऊन त्यांना विनम्र अभिवादन करणार आणि बोलणार की आम्ही लोकशाही जिवंत ठेवली. कुठल्या मुद्द्याने तुम्ही जिवंत ठेवली लोकशाही? या ठिकाणी कोर्टसुद्धा मॅनेज करण्याचा प्रकार या ठिकाणी केला जातो. निवडणूक आहेत तर यांचं भावलं आहे. आपण हरियाणामध्ये हे चित्र बघितलेलं आहे. या ठिकाणी या
ब्राझीलमध्ये सुद्धा बघितलं, अदर कंट्रीमध्ये ब्राझीलची मुलगीचं त्याचं हा त्या मुलीचं एक उदाहरण आहे की अशा प्रकारची जी चित्र आहे या देशासमोर फार मोठं संकट आहे. जर लोकशाही संपली तर या ठिकाणी हुकुमशाही आहे. या ठिकाणी काँग्रेस सरकारवर फक्त हे सरकार आरोप करते की तुमच्या वेळेला असं चालू होतं, असं काहीही चालू नव्हतं. आज आम्ही या ठिकाणी उघड्या डोळ्यांनी बघतोय की बाथरूममध्ये पण सुद्धा जिथे बाथरूम आहे त्या नवीनमध्ये ते 100 नावं निघतात. आर नाव, एस नाव, म्हणजे निवडणूक आयोगाचे कर्मचारी मला वाटतं फक्त कार्यालयात बसतात आणि इथे मला वाटतं एजन्सीला कुठलं तरी एक काम दिलं गेलं त्यावेळेला आणि हे सगळं मॅनेज करून ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये जिंकलेली आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये हे फार पुढच्या पिढीला फार धोक्याची घंटा आहे. त्याच्यामुळे लोकशाही जिवंत राहणार नाही आणि या ठिकाणी हुकुमशाहीचं राज्य असे या ठिकाणी मी माझी अपेक्षा व्यक्त करतो. ती निवडणुका लागली, आता काही दिवसांनी नगरपालिका महानगरपालिकेचे पण निवडणुका लागणार आहे. ही असेच मतदार यादीने जर झालं तर काय होणार? आता परवाचीच निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स घ्या ना. किती जणांनी त्यांना प्रश्न विचारले, काय उत्तर दिली त्यांनी? फक्त आम्ही दुबारनावर शिक्का मारू. 15 दिवसांमध्ये शक्य आहे का? उलट महाविकास आघाडीने सांगितलं की भले 1 महिना निवडणूक पुढे गेली तरी चालेल, पण आम्हाला हा दुबार नावीचा घोळ जो झालेला आहे तो कोणी केला, का केला आणि अशा प्रकारचे प्रत्येक विभागात आहे. हा एका ठिकाणी सापडला तर ठीक आहे, हा महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये सुद्धा हा प्रकार दुबार नावाचा आढळलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी हा घोळ आहे आणि येत्या काळात सुद्धा महापालिकेच्या इलेक्शनला जर हाच प्रकार राहिला तर तो निकालसुद्धा संभ्रमात राहील अशी या ठिकाणी मतदार जो आहे त्यांना एक भीती व्यक्त आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातून जर खरोखरच लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक आणि जातीने लक्ष घालणं फार गरजेचं आहे. कारण कुठेतरी यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे आणि हे भावलं म्हणून त्या ठिकाणी काम करतात. त्याच्यामुळे या ठिकाणी जर मतदारांना योग्य जर न्याय दिला तरच या ठिकाणी या देशातली लोकशाही वाचेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. नगर परिषद आणि नगरपंचायतचं निवडणुका लागल्या आहे. आता काही दिवसांनी महानगरपालिकाची सुद्धा निवडणुका लागणार आहे. ही असेच मतदार यादी असून जर ही निवडणुका लागली तर काय परिणाम होते? आता राहुल गांधी आमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत यांनी हा जो वोट चोरीचा जो मुद्दा आहे हा उघडकीस आणला. आता तुम्हाला माहिती आहे की त्यांनी 6 महिने घालवण्यासाठी खूप अभ्यास केला आणि नंतर ही सगळी लक्षात आली तर ही वोट चोरी नाही तर हा मोठा डाका टाकलेला आहे. हे सगळं प्री प्लॅन त्यांनी केलेलं आहे. आणि आज तुम्ही जो म्हणताय की त्यांनी आणि आज हे आम्ही उघडकीस होते आम्ही हे जे आम्ही जे स्वाक्षरी अभियान जे चालू केलेलं आहे त्याचा मुख्य उद्देश असा आहे की जनजागरण करणे, लोकांना याची जागृती होणे की लोकांची नावं डिलीट केली जातात, मृत नावं आहेत त्यांची नावं केली जातात आणि काही जे बाहेरचे लोक आहेत दुबारा वोटिंग करतात, खोटी नावं करतात, एकाच नावावर जिथं घरच नाही अशा ठिकाणी 400 नावं केली आहेत. तर हे कुठेतरी याला आळा बसावा, हे निदर्शनास यावा म्हणून हे आम्ही हे केलं आहे. आता तुमचा मुद्दा राहिला की हे आता ज्या नगरपालिका निवडणूक आलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही काय करणार? तर आम्ही आमचे जे पोलिंग एजंट आहेत त्यांना आम्ही विशेष ट्रेनिंग देणार आहोत. त्यांचं जे कार्ड आहे की एकाच फोटोचे तो फोटो त्याचा मॅच होतो की नाही हे आम्हाला पाहावं लागेल. दुसरी गोष्ट अशी की त्याचं नाव की नाही आहे की नाही आणि तो त्या विभागातला आहे किंवा नाही त्याच्याकडे जर आम्हाला डाऊट आला तर आम्ही सांगू की आम्हाला दुसरा कुठला तरी त्यांनी पुरावा दाखवावा. कारण हे आधार कार्ड हे खोटे आधार कार्ड त्यांनी बनवलेले असतात. हे बोगस वोटिंग अशा प्रकारे केले की खोटी नावं टाकायची, कोणाचा तरी फोटो टाकायचा आणि त्या माणसाला पाठवायचं इकडचे. आणि तुम्हाला सांगतो यासाठी एक स्पेशल केमिकल ठेवलेलं आहे त्यांनी की तुम्ही इंक लावली की ते इंक पुसली जाते आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये केलं जातं. 1000 मतदारासाठी एक खोली असते, दुसऱ्यासाठी वेगळा बूथ असतो, पण प्रत्येक बूथमध्ये त्यांनी नावं टाकलेली असतात. आज ती तुम्हाला जरी ब्राझीलची का ती हे जे केलं 22 वेळा त्यांनी मतदान केलं त्यांनी अशा प्रकारे केलं की ती इंक लावायची, इंक पुसली गेली की दुसऱ्या ह्याच्यामध्ये जायचं. तर आम्ही आमचे जे काय BLA आहेत आणि आमचे जे पोलिंग एजंट आहेत त्यांना आम्ही विशेष ट्रेनिंग देणार आहोत आणि त्यांना आम्ही सक्षम करणार आहोत. आणि त्यामुळे वेळ आली की लगेच डाऊट आला तर आम्ही तिथे निदर्शनास आणणार आहोत. बरं, जसे आपण मोहीम होते काय वाटतं याचं यश मिळेल? नाही, हे देशभर जे आहे त्याच्यामुळे आता ग्रामीण भागातला सर्वसामान्य जो मतदार आहे तो देखील आहे ना सावध झालेला आहे आणि त्याला ही माहिती झालेली आहे. आणि तुम्हाला निश्चित सांगतो की या भारतीय जनतेला संपूर्ण माहीत झालेलं आहे की ही जी वोट चोरी करून हे सगळे निवडून आलेले आहेत हे सरळ मार्गाने निवडून आलेले नाहीत. त्यांनी नुसती चोरी केलेली नाही आहे तर डाका टाकलेला आहे. ते 400 पार कशाच्या जीवावर बोलत होते, याच जीवावर बोलत होते, पण त्याला ते शक्य झालं नाही. पण त्यांनी काय केलं तुम्ही मला सांगा, ह्याच्या आधी 1 महिन्यात निवडणूक होत होते, आता 3-4 महिने निवडणुका का होतात, एवढा वेळ का घालवतात?
कारण इकडचे मतदार तिकडे न्यायचे, तिकडचे मतदार इकडे न्यायचे. हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्या निवडणुका प्रत्येक याच्यापूर्वी एकत्र होत होत्या, मग त्यांनी हरियाणाची पहिली घेतली, महाराष्ट्र नंतर का घेतला? हे सगळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही संशयाला जागा आहे. मोदी हे सरळ मार्गाने निवडून येत नाहीत आणि आलेले नाहीत. मोदींचा देखील तिथे स्वतः पराभव झालेला आहे आणि वोट चोरी करून ते मोदी निवडून आले. वोट चोर, वोट चोर, राहुल गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेस पक्षाचा जय असो, काँग्रेस पक्षाचा जय असो, महाविकास आघाडीचा जय असो, महाविकास आघाडीचा जय असो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, काँग्रेस पक्षाचा जय असो.